आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातंय. जालना विधानसभा मतदारसंघातील एस टी महामंडळाचा झाला कारभार असा. आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातंय. एस टी महामंडळाचे ड्रायव्हर करतात मनमानी कारभार. जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री असलेले नरहरी झिरवळ याशिवाय संजयजी शिरसाट आणि जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार अर्जुन खोतकर यांचा फोन मात्र लागला नाही. पण मात्र याचं झालं असं की आज सकाळी जालन्याहून सुटणारी नेर गाडी अर्थात ती माणेगावहून जाणारी गाडी बसस्टँडमधून ती निघाली. पण मात्र पॅसेंजरला न घेताच सकाळची 7ची गाडी थेट माणेगावला ती गेलेली आहे. मग एक प्रकारे पॅसेंजरला बसून द्यायचं नाही का, आणि बसून दिलं तर मग गाडी ड्रायव्हरला घेऊन जायला काही अडचण आहे का? ड्रायव्हर काही एस टी महामंडळाचे मालक झालेत का? याचा खुलासा त्या ड्रायव्हरनं करायला पाहिजे. आता त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला सस्पेंड करण्याची मागणी बुलंद सेनेचे नेते पक्षप्रमुख संतोष कोल्हे पाटील आता कलेक्टर असलेले श्री पांचाळ यांच्याकडे मागणी करणार आहे. कलेक्टरचे पी ए असलेले कलेक्टरच्या पी एने सुद्धा या विषयावर पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्या विषयावर त्यांची पण उचलबांगडी करावी अशा प्रकारची मागणी आता बुलंद सेनेचे नेते संतोष कोल्हे पाटील टीव्ही बुलंद सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करणार आहे. शेवटी बुलंद सेना पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बसलेली आहे. सत्ता आहे, स्वराज्यासाठी आहे, जनतासाठी आम्ही काम करतो. हेच कॅबिनेट मंत्री असलेले भरत शेठ गोगावले यांनी बुलंद सेनेचे नेते संतोष कोल्हे पाटील यांची संवाद साधला. ते म्हणाले की श्री परिवहन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्यावर थेट कंप्लेंट ठोका. मी पण याच्यात लक्ष घालतो. टीव्ही बुलंद सेना नंबर 1ची महत्त्वाची बातमी.